नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मजेत. बघा मित्रांनो, मी गावाकडे शेतीमध्ये आलेलो आहे. तरी शेतीकडला परिसर किंवा शेतीकडचे वातावरण बघा कसे असते ते. अ, आपण आपण आपल्या गावाकडच्या वातावरणामध्ये शांत शांतता असतानासुद्धा आपण त्याचा आनंद घेऊ शकत नाही. तरी आपण आपल्या जीवनात अ, जीवन जगत असताना आपण खूप धावपळीमध्ये किंवा आपल्या कामात रोजच्या रोज व्यस्त असतो. पण आपण वेळातला वेळ काढून आपण थोडं शांत ठिकाणी आपला वेळ घालवू शकत नाही. तरी मित्रांनो, आपण रोजच्याच धावपळीच्या जीवनामध्ये आपले आयुष्य कधी संपून जाते ते कळत नाही. अशा वातावरणामध्ये आपण कधीच आपले अं, अ, आनंदाचे क्षण आपण घालवण्याचा विचारसुद्धा करत नाही. कारण रोज आपल्या आपल्या जबाबदाऱ्या आणि आपले कामाचा ताण यामुळे आपण आपल्या कामातच रोजच्या रोज व्यस्त असतो. आपण आपल्या जीवनाचा आपण स्वतःचा आपल्या स्वतःचा विचार आपण करू शकत नाही. आपण कुटुंबाचा, आपल्या जबाबदाऱ्याचा आणि आपल्या येणाऱ्या भविष्याचाच आपण जास्त विचार करत असतो. त्यामुळे आपण रोजच्या रोज एक ताससुद्धा आपण आपल्यासाठी देऊ शकत नाही. आपण रोजच्या रोज व्यस्त असतो आणि आपले जीवन असेच कधी संपून जाते ते कळतसुद्धा नाही. म्हणून थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी पण द्या आणि आपण स्वतःवर थोडा हे करा, आपला वेळ घालवा आणि आपण स्वतःवर वेळ घालवल्यामुळे आपल्या आपला आपल्याला आपला स्वतःचा आनंद घेता येईल. म्हणून मित्रांनो, आपण कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना, कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करत असताना आपण खूप व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच खूप मोठा विचार करत असतो की हा बिझनेस चालेल का नाही, तो बिझनेस चालेल का नाही, लोक काय म्हणतील आणि लोकांना हा माझा बिझनेस कसा वाटेल किंवा चालेल का नाही, इन्कम किती होईल, खर्च किती लागेल, अशाच विचारामध्ये आपण दिवस घालवतो आणि तो बिझनेस आपण चालूही करू शकत नाही आणि अशा विचारामध्येच आपला वेळ निघून जातो आणि आपण तो व्यवसाय चालूही करत नाही आणि विचार करून सोडून देतो लोक काय म्हणतील म्हणून. पण लोकांचा विचार करत जर बसलो आपण तर असेच आपले आयुष्य असेच ह्याच्यामध्ये निघून जाणार आणि आपण शेवटी काहीच करू शकत नाही. म्हणून काही छोटा बिझनेस असेल किंवा त्याची तुम्हाला करण्याची आवड असेल तर तो बिझनेस आपण सहज चालू करू शकतो. कारण थेंबाथेंबाने तळे साचत असते आणि पैशानेच पैसा जमा होत असतो. म्हणून पहिल्यांदा आपण थोडा बारीकच विचार केला पाहिजे. थोडा पैसा आपल्या थेंबाथेंबाने तळं साचतं आणि एक मोठा तलाव निर्माण होतो. म्हणून पैशाने पैसा साठत जातो आणि त्या पैशाचा आपण पुढं खूप त्याचा चांगला आपल्याला उपयोग होतो. म्हणून सुरुवात करत असताना कोणत्याही व्यवसायाची छोट्याच माध्यमातून सुरुवात होत असते. कितीही जरी मोठे करोडपती बिझनेसमॅन आपण बघा, त्यांचे उदाहरणं घ्या. त्याने अगदी प्रयोग म्हणून चालू केलेले बिझनेस आज खूप मोठमोठे कंपन्या तयार झालेल्या आहेत मित्रांनो. म्हणून अगोदर छोट्याच कल्पनेपासून त्याचा एक वटवृक्ष पुढं तयार होत असतो. म्हणून अगोदर रोपटं लावल्यानंतर त्या रोपट्यांचं रूपांतर पुढे झाडामध्ये, खोडामध्ये होत असते. म्हणून कोणताही जरी विचार आला तुमच्या मनामध्ये बिझनेसचा, तर तो बिझनेस आपण चालू करायला पाहिजे. लोकांचा विचार मनातून काढून टाकून तो बिझनेस आपण चालू करून त्यात आपली रोजच्या रोज प्रगती केली पाहिजे. तरच आपल्याला पुढे त्याचं फळ भेटेल. म्हणून कोणताही जरी विचार आपल्या डोक्यात व्यवसाय करण्याचा जर आपला विचार आला तर तो आपण कृतीमध्ये उतरायला पाहिजे आणि तो बिझनेस चालू करून त्यात आपण थोडी सुधारणा करत गेलं पाहिजे. तरच आपण आपल्या व्यवसायाची स्टोरी आपण तयार करू शकू आणि लोकांना आपण दाखवून देऊ की छोट्या बिझनेसपासून मोठा बिझनेस कसा तयार होतो. म्हणून मित्रांनो, आपण जर खेडेगावात असाल, खेडेगावामध्ये सुद्धा खूप काही चालणारे बिझनेस आहेत. त्यात कुक्कुटपालन आहे, दुधाचा व्यवसाय आहे. आपल्या गावातून दूध जमा करून जर आपल्या जवळच्या शहरामध्ये
विक्री केली तरी पण त्यात आपल्याला खूप मार्जिन मिळत असते. कोंबड्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय जर चालू केला तर त्यातून गावरान कोंबड्यापासून आपल्याला अंडी भेटतात. त्याला खूप डिमांड आहे गावरान कोंबड्यांच्या मांसाला किंवा त्याच्या अंडीला. अंडी 10 रुपयाला 15 रुपयाला एक अंडे कोंबड्याचे, गावरान कोंबड्याचे अंडे सध्या विकत आहेत. तर आपण गावरान कोंबड्याचा जरी एक 100 कोंबड्या गावरान 50-100 कोंबड्यांचा जरी व्यवसाय चालू केला तरी त्यापासून अंडी आपल्याला भेटतात आणि त्या अंड्यांना खूप डिमांड असते. गावरान कोंबड्याचे अंडे त्यापासून आपल्याला अर्धी मार्जिन भेटत असते. म्हणून गावात जरी असेल आपण तरी गावात खूप करण्यासारखे बिझनेस आहेत आणि त्या छोट्या छोट्या बिझनेसपासूनच आपल्याला खूप त्यात पुढे चालून प्रगती पण होऊ शकते आपली. म्हणून आपण गावात आहे, आपण सिटीत गेलं पाहिजे तरच आपल्याकडे पैसा येईल असं काही नाही मित्रांनो. गावात राहूनसुद्धा आपण खूप काही बिझनेस गावातसुद्धा करता येतात. आता अजून गावात करण्यासारखा बिझनेस म्हणजे गारमेंटचा बिझनेस आहे. छोट्या छोट्या मुलांचे कपडे किंवा असे परकर हे ते अशा गरजू वस्तूंची आपण विक्री करू शकतो गावोगाव फिरूनसुद्धा. होलसेलमध्ये माल थोडा आणून गारमेंटचा छोट्या मुलांचे कपडे, बनियन, हे चड्ड्या वगैरे, परकर याला खूप खेडेगावामध्ये मागणी आहे. लोक आठवडी बाजारामध्ये जाऊन त्याची खरेदी करतात. तर आपल्याला गावात जर ते आणून विक्री केले तर त्यात सुद्धा आपल्याला खूप मार्जिन भेटत असते. म्हणून हा सुद्धा बिझनेस आपण गावाकडे करण्यासारखा बिझनेस आहे. शेतीपूरक व्यवसाय आणखी दुसरा शेळीपालनचा व्यवसाय आहे. शेळीपालनमधून सुद्धा आपल्याला थोडा आपण त्यात संयम ठेवला तर शेळीपालनसुद्धा आपल्याला खूप काही देण्यासारखा बिझनेस आहे मित्रांनो. तरी असे छोटे छोटे बिझनेस आम्ही विचार करत नाही. डायरेक्ट आपण मला रोज 1000 रुपये भेटले पाहिजे, 2000 भेटले पाहिजे म्हणून आपण असा विचार करतो आणि कुठेतरी पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन तिथं कापड कष्ट करतो आणि तिथल्या लोकांना श्रीमंत करण्याचा आपण प्रयत्न करतो. तरी तिथल्या लोकांना श्रीमंत करत बसण्यापेक्षा आपण गावातच एखादी छोटा मोठा बिझनेस चालू करून त्यापासून आपले घरसुद्धा चालू शकतो आणि थोडी बचतसुद्धा आपण करू शकतो. म्हणून पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. थोडा विचार करा, थोडा आपल्या मनाला प्रश्न विचारा की मी पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन किती कमवणार आणि तिथले भाडे, तिथला खर्च काहीच उरत नाही. त्यामुळे काय करायचं, छोटाच बिझनेस चालू करा गावाकडे आणि त्यात थोड्या थोड्याने प्रगती करत. खूप थोडा आपल्या मनावर म्हणजे इतर याचा आपण विचारायचं नाही. ह्याने काय यांचा बिझनेस चालतो आहे, त्यांचा चालत नाही, माझ्याकडे गिऱ्हाईक येत नाही, अशा नकारात्मक विचारामुळं आपण तो बिझनेस करायचा पण करत नाही आणि काहीतरी करून आपण कुठंतरी जाणार आणि तिथे जाऊन काबड कष्ट करून लोकांना त्या पैशाचा उपयोग होणार. म्हणून स्वतःच आपल्याला काही करायचं असेल तर आपण स्वतःच निर्णय घेतला पाहिजे आणि स्वतःचाच तो विचार आपण पुढं चालवला पाहिजे. तरच आपल्यामध्ये प्रगती होईल आणि आपण एक चांगले खंबीर व्यवसाय किंवा असे खंबीर माणूस आपण बनू शकतो. म्हणून मित्रांनो आपण जास्त काही आपण हे सांगण्याचा प्रयत्न करत नाही, पण आपण कोणताही व्यवसाय करत असताना आपल्या त्यात पहिल्यांदा खूप मोठा विचार नाही करायला पाहिजे. आपण चालेल का नाही, असं होईल तसं होईल. आज खूप काही बिझनेस लोक खेडेगावातसुद्धा करणारे आहेत आणि ते करत आहेत आणि ते असा विचारसुद्धा करत नाहीत की लोक काय म्हणतील हे काय म्हणतील. करणारे कसेही करतात आणि त्यांना त्यात भेटतो पण पैसा. करणाऱ्याला काय कुठेही करू शकतो. म्हणून मित्रांनो माझी एक सांगणे आहे की आपण इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा आपण गावात पण हा बिझनेस कोणता तुमच्या मनातील तो बिझनेस थोड्या थोड्याने चालू करा आणि त्या बिझनेसमध्ये तुम्हाला नक्कीच यश येईल आणि तुमचा तो बिझनेस खूप प्रगतीपथावर जाईल आणि तुम्हाला चांगला त्यात लाभ होईल. एवढेच माझे सांगणे आहे की मित्रांनो, पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जायचे दिवस संपले. आता आपण घरीच राहून आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन आपण घरीच आपल्या छोटा मोठा बिझनेस चालू करून आपण आपले कुटुंब चालू शकतो आणि थोडी बचत पण करू शकतो. एवढेच माझे सांगणे आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यामध्ये तुम्हाला अजून काय सुचवायचे असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.